तर भाऊरंगारीशी या मंडळाशी नातं कसं आपलं निर्माण झालं? नाही, भाऊरंगारी मंडळाशी म्हणजे मी सांगेल की आपले ज्या आधी मी एक वेगळ्या मंडळात होतो, FC रोडच्या समोर उदय तरुण मंडळ. अनेक वर्षापासून मी त्या मंडळात कार्यकर्ता म्हणून लहानपणापासून काम केलं. मग उत्सव प्रमुख जुनं आहे, अध्यक्ष म्हणून ती पण 56-60 वर्ष जुनी मंडळ आहे. आणि त्याच्यानंतर काय कारणामुळे ती मंडळातून मी बाहेर पडलो. मी बाहेर पडल्यावर आमचेच सहकारी म्हणू की मित्र म्हणू, निलेश नातू म्हणून, ते मला भेटले. ते म्हणले की आता तुम्ही मुख्य पेठ भागातल्या गणपती मंडळात या. तेव्हा आम्ही विचार केला की कुठल्या मंडळात काय. मग त्यांनी भाऊरंगारीचे जे पदाधिकारी त्यांच्याशी बोलले, त्यांचं माझं बैठक झाली. त्या भाऊरंगारी गणपतीला एक ऐतिहासिक वारसा पण होती आणि कुठेतरी काय कारणामुळे ती कॉन्ट्रोवर्सीमुळे ती मागे पडली होती किंवा साईडलाईन झाली होती. पण मला वाटलं की एवढी चांगली ऐतिहासिक वारसा असलेल्या मंडळाला थोडी ताकद देणं गरजेचं आहे. म्हणून मी भाऊरंगारी मंडळात 2019ला उत्सव प्रमुख म्हणून त्याच्यात सहभाग झाला.